नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही आपल्याकडची एक म्हण आहे, उक्ती आहे. आणि त्याचा वारंवार आपल्याला जगण्यात, सार्वजनिक जीवनात प्रत्यय येत असतो. त्यामुळे आपण दिली तर ती शिवी नसते, पण दुसऱ्यांनी तेच शब्द वापरले की शिवी कशी होते हे वेगळं सांगायला नको. काल परवाची गोष्ट आहे. शरद पवार हे एका पत्रकार परिषदेमध्ये, खरं तर ती पत्रकार परिषद होती असंही म्हणता येत नाही, कारण पत्रकारांनी ज्या प्रकारचे प्रश्न विचारले त्यामुळे संतप्त झालेले शरद पवार म्हणाले, तुमच्या पत्रकारितेचा दर्जा खूप घसरलेला आहे. म्हणजे पत्रकारांच्या बुद्धीची पवारांना सुद्धा कीव वाटली. ही कोण संभाजी भिडे, त्यांच्याविषयी मला काय प्रश्न विचारता, तुमच्या पत्रकारितेची काय घसरण झालेली आहे, असं शरद पवार म्हणाले. आणि मग पत्रकारांनी आपली चड्डी शरद पवारांनी काढून घेतली आहे हे लक्षात आल्यानंतर आपली अब्रू झाकण्यासाठी संभाजी भिडेंच्या डोक्यावरची टोपी घेऊन बातम्या द्यायला लागले. पवारांनी संभाजी भिडेंचं कसं काय केलं, अमुक केलं, पलटवार, काय तो धू धुतलं वगैरे वगैरे वगैरे. पण पवारांनी संभाजी भिडे यांची लायकी काढली असेल तरी त्यांच्याविषयी प्रश्न विचारणाऱ्यांची लायकी सुद्धा काढली, हे विसरता कामा नये. कारण संभाजी भिडे पवारांना भेटायला आले नव्हते की आणखी काही करायला आलेले नव्हते. भिडेंच्या विषयी काहीतरी वेडवाकडं शरद पवारांनी बोलावं हीच त्या पत्रकारांची अपेक्षा होती. मध्यंतरी राज ठाकरेंनी, तुम्हाला आठवत असेल, मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना कसे ठराविक पत्रकार हे जाणून बुजून मराठा आरक्षणाचे आंदोलन हे मनसेच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करतायत असा जाहीर आरोप केला होता. आणि तो करताना कोणाला कुठले प्लॉट मिळालेत, कोणाला कसली कॉन्ट्रॅक्ट मिळालेत, कोणाला कुठच्या गाड्या घेता आल्या याची सुद्धा माहिती माझ्याकडे आहे, अशी गर्भित धमकी राज ठाकरेंनी दिली होती. पण एका पत्रकाराची विषाद झाली नाही किंवा एकाही पत्रकार संघटनेची हिंमत झाली नाही की राज ठाकरेंचा निषेध करू, शरद पवारांचा निषेध करू. का निषेध नाही केला? का निषेध नाही केला? लाचार निषेध करू शकत नसतात. भिकाऱ्याला चॉईस नसतो म्हणतात ना, तसं आहे. पाळलेला कुत्रा असतो ना, त्या पाळलेल्या कुत्र्याला जगावर भुंकता येतं, मालकावर भुंकता येत नाही. मालकाने कमरेत लाथ घातली तरी क्याही 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 ओरडत जायचं, पण चावायचं नाही की भुंकायचं नाही. त्यामुळे पवारांच्या जनानखान्यात बसलेले जे पत्रकार असतात, सर्वसाधारण मराठी पत्रकार तसेच असतात. आणि त्यामुळे ते शरद पवारांविरुद्ध तक्रार करण्याची शक्यताच नव्हती. पण शरद पवार बोलले ते दाखवायचे म्हणून सगळंच्या सगळं उचलून संभाजी भिडे यांच्यावर शेकवण्याचा प्रयत्न झाला. पण जे काय राज ठाकरे बोलले आणि शरद पवारांनी जे वाभाडे काढले ते एकत्र केले, तर नेमकी तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे बोललेत हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलं होतं की बाबा रे, आपल्या विरुद्ध कुठला पत्रकार वेडवाकडं बोलत असेल, टीका करत असेल, त्याला धाब्यावर घेऊन जा, त्याला चहापानाला बोलवा. तर आम्ही लाचार नाही, चहापानाचे लाचार नाही, धाब्यावरच्या खाण्याचे लाचार नाही, यावर केवढी चर्चा. मग शरद पवारांनी जी चड्डी काढून टाकली आहे त्याच्यावर चर्चा का नाही होत? त्याच्यावर चर्चा का नाही होत? शरद पवार सुद्धा बावनकुळेंच्या भाषेतच बोललेले, तरी
बावनकुळे हा सभ्य माणूस आहे म्हणून हे नागडे आहेत. जे नागडे आहेत त्यांना एखादी चड्डी लंगोटी द्या असंही बावनकुळे बोलू शकले असते. पण बावनकुळेंनी ती भाषा वापरली नाही की पत्रकार किती नागडे उघडे आहेत हे बोलले नाहीत. ढाब्यावर घेऊन जा, चहापानाला बोलवा, याचा अर्थ काय? ते नागडे आहेत, त्यांना एखादी लंगोटी द्या, चड्डी द्या, अंडरपॅन्ट द्या, असंच बावनकुळेंना म्हणायचं होतं. तर त्यांच्यावर तुटून पडले सगळे स्वाभिमानी पत्रकार, तटस्थ पत्रकार, पत्रकार संघटना. मग शरद पवारांचं काय करायचं? शरद पवार तर म्हणाले तुमच्याशी बोलावं असं वाटत नाही, इतकं तुमचा दर्जा घसरलेला आहे, काय विचारावं हे पण तुम्हाला कळत नाही. अब्रूने अक्कल पण काढली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या बुद्धीचं दिवाळं किती वाजलंय हेच शरद पवारांनी खुल्लम खुल्ला सांगून टाकलं. पण एकाची हिंमत झाली नाही उलटा प्रश्न विचारण्याची, की जर आमच्याबद्दल असं बोलता तर मग संजय राऊतांच्या मांडीला मांडी लावून का बसता? संजय राऊत फार दर्जेदार बोलतात, संजय राऊत हे फार दर्जेदार पत्रकार आहेत, असं बोलायची हिंमत आहे का पवारसाहेब? हा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र आपला शरद पवारांना विचारायला हवा होता. अरे पाळलेला कुत्रा असतो ना, पाळलेला कुत्रा, तो सुद्धा भले मालकाने कंबरड्यात लाथ घातली तर त्याच्यावर भुंकणार नाही, पण शेपटीवर पाय पडलं तर मालकाला सुद्धा चावतो. आजची मराठी पत्रकारिता ही किती लाचार अगतिक झाली आहे बघा. शरद पवारांनी या मराठी पत्रकारांच्या शेपटीवर पाय दिला तरी हे बाईट घेत बसले, बाईट करायला पुढे गेले नाही. आम्हाला बोलता तर तुम्ही पाळलेले पत्रकार काय दिवे लावतायत? तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे कालचे पत्रकार आणि आजचे राजकीय नेते, संजय राऊत यांचा दर्जा किती हिमालय एवढा उंचावला ते दाखवा. तुम्ही त्या संजय राऊतांसमोर सह्याद्री सारखे हिमालयापेक्षा बुटके का झालात हा प्रश्न का विचारला नाही? पाळीव कुत्र्याची सुद्धा आमची लायकी नाही हेच त्यातून दाखवलं. आणि यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती, यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती. अचानक एक दिवस कधीतरी संजय राऊत काहीतरी प्रश्न विचारला तर माईकवर थुंकले नाही, ते असं बाजूला तोंड करून थुंकले. पत्रकार परिषदेत आजपर्यंत कुठला नेता थुंकलाय का हो? पत्रकार माईक आणि कॅमेरे घेऊन जातात, ती काय पिंक नाडी झाली थुंकायची? अनेकांनी खुलासे केले नाही ते माईकवर नाही थुंकले. अरे पण थुंकले ना. आणि ज्या पद्धतीत थुंकतात संजय राऊत त्या व्हिडिओमध्ये, त्यात कळतं त्यांच्या तोंडात थुंकी सुद्धा नव्हती. कारण ते थुंकले असते तर बसलेल्या सोप्यावरच थुंकी पडली असती. त्यांनी फक्त ऍक्शन केली. आणि हे बेशरम त्यात अपमान कसा नाही हे सांगत होते. आणि ज्यांना संजय राऊतांना विचारायची हिंमत नाही ते शरद पवारांना काय विचारणार आहे? जे निवडणुकीपूर्वी शरद पवारांना कुठल्या कुठल्या नाराज नेत्यांच्या घरात घेऊन जात होते किंवा मराठा आंदोलनाच्या निमित्ताने राज ठाकरे विरुद्ध चिथावण्या देत होते, हे कसले पत्रकार आहेत? सुपारीबाज आहेत सगळे, सुपारीबाज. आणि तरीही बावनकुळेंनी त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला, अपमानास्पद शब्द वापरले नाहीत. नाराज असतील तर त्यांना चहा वगैरे, तो चहा म्हणजे एका अर्थी अपमानच होता की आम्ही चहापान वगैरे घेत नाही, आम्ही इंग्लिश घेतो, आम्हाला चिकन मटन लागतं, ढाब्यावर काय तडका डाळ द्यायला नेताय आम्हाला, त्यामुळे चीड आली असेल. आपली किंमत बावनकुळेंनी कमी केली, चिकन मटन ऐवजी ढाब्यावर डाळ तडका.
मुद्दा असा आहे मित्रांनो, की हे अर्थात आजचं नाही, पण शरद पवार बोलले ते बरोबर आहे. 30-40 वर्षापूर्वी संपादकांनाच खरेदी करायचं, हा शरद पवारांचा खाक्या राहिलेला आहे. शरद पवारांकडे पत्रकारांचा जननखाना आहे. कदाचित जगाच्या पातळीवर पत्रकारांचा जनानखाना बाळगणारा हा पहिला राजपुरुष आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिकमध्ये काढलेलं एक चित्र मला आठवतं. त्या काळात लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे शरद पवारांची इतकी चमचेगिरी करायचे, इतकी चमचेगिरी करायचे, त्यावर बाळासाहेबांनी काढलेलं एक व्यंगचित्र आहे. आता ते काय असतात ना, मोठमोठे क्रेन उंच, गळ्यात नेत्यांच्या हार घालायसाठी क्रेन वापरतात. प्रचंड मोठा 50-70 फूट लांबीचा हार असतो आणि तो त्या उंच क्रेननी टांगून ठेवलेला असतो. तशा क्रेन्स न दाखवता बाळासाहेब ठाकरेंनी फाउंटन पेन दाखवलं होतं असं. आणि त्या फाउंटन पेनला लटकणारा शरद पवार आणि त्या फाउंटन पेनला ऑपरेट करणारे दोन ज्येष्ठ संपादक दाखवले होते. एक होते महाराष्ट्राचे संपादक गोविंद तळवलकर आणि दुसरे लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी. मिळालं कदाचित चित्र तर मी मुद्दाम या व्हिडिओत ते चित्र टाकेन. किंवा आज ते पत्रकार किती महान होते की जे फाउंटन पेनच्या टोकावर लटकवून माझी उंची दाखवत होते. तिथून तुमची घसरण कुठे झाली आहे असं शरद पवार म्हणत असावेत, असं म्हणत असावेत की अरे एकेकाळी माझं संपादक मंडळी अग्रलेखातून कौतुक करत होते. आज तुमच्यासारखे भुरटे पत्रकार माझ्या समोर येतात तेव्हा माझा कमीपणा होतो, कारण पत्रकारितेला दर्जा राहिला नाही. भुरट्या लोकांना मला उत्तर द्यायला लागतात आणि म्हणून पत्रकारिता घसरली, असंही शरद पवारांचं म्हणण्याचा हेतू असू शकतो. असाही हेतू असू शकतो. घसरगुंडी आपली झाली की पत्रकारितेच्या झाली, याचंही शरद पवारांनी जरा आत्मचिंतन केलं तर बरं होईल. ठरलेले लोक आहेत. काल परवा तो कोण तुमचा मुंबई तकचे साहिल जोशी, त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सरकॅस्टिकली बोलताना, उपहासात्मक बोलताना, लाडकी बहीण लाडका भाऊ तसा लाडका पत्रकार वगैरे काही योजना आहे का, फडणवीसांनी तिथल्या तिथे त्याची पायरी त्याला दाखवली. विरोधकांनी तुमच्यासाठी लाडका पत्रकार या योजना राबवलेल्या आहेत. घोडभर पाणी प्यायची वेळ आली आणि स्वतःच बोलला घशाला कोरड पडली म्हणून खरंच पाणी प्यायचं होतं. सांगायचा मुद्दा मित्रांनो असा आहे की पत्रकारितेचा दर्जा नाही, प्रतिष्ठा लयाला गेलेली आहे, विश्वासार्हता संपलेली आहे. हे विकले गेलेले आहेत. हे आता प्रत्येक चॅनेलच्या खाली लोक खुले आम लिहितात, खुले आम लिहितात, कारण दिसतं कळतं. तुम्ही राजकीय सुपाऱ्या घेऊन बातम्या आणि चर्चा रंगवता हे आता लोकांना कळायला लागलंय, सामान्य माणसाला कळायला लागलंय. आणि सोशल मीडिया किंवा आमच्यासारख्या युट्यूबला जे श्रोते किंवा दर्शक मिळतात ती सगळी ह्या बाजारबोंडग्या पत्रकारांची कृपा आहे. त्यांनी जर प्रामाणिक आणि निष्पक्ष पत्रकारिता केली असती तर आमचं ऐकायला लोक आले नसते. ज्यांना दुसरी बाजू ऐकायची आहे त्यांना आमच्याकडे यावंच लागतं. आम्ही एक बाजू मांडतो, आम्ही अजिबात लपवत नाही, आम्ही एक बाजू मांडतो, पण दुसऱ्या बाजूवर अन्याय करायचा नाही याची सुद्धा काळजी घेतो. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं हा काही HMV पत्रकार आहेत, आणि HMV म्हटल्यानंतर अनेकांनी शोध घेतला. HMV म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइस. एक कुत्रा, पूर्वी ह्या ज्या आजच्यासारखं CD रेकॉर्ड काय ते नव्हतं, रेकॉर्ड याच्या बनवल्या,
त्या रेकॉर्डची एक कंपनी होती HMV, हिज मास्टर्स व्हॉइस, आणि त्याचं चित्र होतं तो असा भोंगा, आणि त्या भोंग्यासमोर एक कुत्र बसलेलं आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी HMV पत्रकार आहेत असं म्हटलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं काही ठराविक पाळलेले कुत्रे आहेत, हेच त्यांना म्हणायचं होतं. पण किती लोक निषेध करायला पुढे आले? किती लोक निषेध करायला पुढे आले? नाही आले. तर खाई त्याला खवखवे. आपण निषेध करायला गेलो तर पुढे काय होईल? अरे ईडी वगैरे सारख्या गोष्टी ह्या अनेक पत्रकारांच्या मागे लावल्या तर पळता भुई थोडी होईल. भ्रष्टाचाराचे मामले इतरांचे सोडा, यांचे काय कमी नाही. आणि ज्यांच्याकडून तुम्ही वाडगा फिरून भीक मागत असता त्यांच्याकडे त्यांनी पुरावे ठेवलेले असतात. त्यामुळे पवार साहेब बोलले तर उलट बोलायची हिंमत तुमच्यामध्ये नसते. याचं कारण पवार साहेबांकडे सुद्धा तुमच्या विरोधातले पुरावे असणार ही भीती आहे. म्हणून शेपटीवर पाय पडला तरी उलटून भुंकायची हिंमत नाही, चावायची तर दूरची गोष्ट. हे सगळं बघितलं की एक जुना एक हिंदी व्यंग काव्य करणारा पत्रकाराचं काव्य आठवतं. तो म्हणाला की ते वजनाचे काटे स्टेशनवर असायचे, त्याच्यात 10 पैशाचं नाणं टाकलं की वजन आणि वजनासकट भविष्य बघायला मिळायचं. एकदा एक वजन काट्यावर कुत्रा बसलेला होता, झोपलेला होता. माझ्या डोक्यात आलं या कुत्र्याचं भविष्य काय असेल असं बघू. वजनाला काही महत्व नव्हतं आणि म्हणाला 10 पैशाचं नाणं टाकलं आणि त्यातून जे कार्ड आलं त्यात वजनाला महत्व नव्हतं, मला त्या कुत्र्याचं भविष्य बघायचं होतं. आणि ते जे भविष्य आहे त्याच मी व्यंगकाव्याच्या लिहिलेल्या 2 ओळी आहेत. त्या ओळी अशा त्याने म्हटल्या होत्या, वाणी में चमत्कार, तुमच्या शब्दामध्ये आवाजामध्ये चमत्कार आहे. वाणी में चमत्कार, आपकी शक्ति दांतों में है, इस देश का भविष्य आपके हाथों में है. कुत्रा प्रचंड भुंकतो आणि म्हणून तो कवी काय म्हणतो, वाणी में चमत्कार. आणि कुत्रा हिंसक झाला तर चावतो, त्याची ताकद दातामध्ये असते. वाणी में चमत्कार, आपकी शक्ति दांतों में है, इस देश का भविष्य आपके हाथों में है. आज देशातली पत्रकारिता ही कशी कुत्र्यासारखी झाली आहे, हेच तेव्हा त्या कवीने भविष्य केलं होतं. पवार साहेब सांगतात आज त्याचं भविष्य खरं झालं. वाणी में चमत्कार, आपकी शक्ति दांतों में है, इस देश का भविष्य आपके हाथों में है. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.